तर फायनली खूप म्हणजे खूप छान टेस्टी असं KFC स्टाईल आपलं चिकन फ्राय झालेलं आहे। खूप इझी आणि सोप्या स्टेप आहेत, कुठेही बाहेर जायची गरज नाही। तर चला, इथे आपण पाव किलो चिकन घेतलेलं आहे, त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, खूप सारी कोथिंबीर, नंतर जो मसाला दिसतोय लाल तिखट, थोडासा गरम मसाला, हळद, नंतर चवीप्रमाणे मीठ, हे सर्व ॲड करून घ्यायचं आणि आपण 2 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। तर त्यामध्ये थोडासा अर्धा लिंबूही मी ॲड करत आहे आणि एक टेस्ट खूप म्हणजे खूप छान लागते। तर इथे सर्व जे आहे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे। 2 तासासाठी मी साईडला ठेवून देते। इथे 4 तास झाले आहेत, मी थोडं एक्स्ट्रा ठेवले। नंतर आपल्याला थोडंसं बॅटर तयार करायचं आहे। तिथे मी 3 ते 4 चमच मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मी आता 2 चमच मक्याचं पीठ, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे। लाल तिखटही घेतलेलं आहे, आपल्या चवीप्रमाणे जितकं तुम्हाला स्पायसी पाहिजे तितकं तुम्ही ॲड करू शकता। तर हे सर्व मिक्स करून मी साईडला ठेवणार आहे। एक अंडही आपल्याला लागणार आहे आणि आपल्याला अशी 2 बॅटर लागणार आहेत। इथे मी अजून एकदा त्या स्टेप घेतलेल्या आहेत, पण या मिक्सरमध्ये आपल्याला काय करायचं, थोडंसं चिप्सही ॲड करते आहे। तर मी इथं मीठ, मैद्याचं पीठ आणि मक्याचं पीठ घेतलेलं आहे, मीठ, हळद हे सर्व घेतलेलं आहे। यामध्ये सुद्धा आपण लाल तिखट ॲड करणार आहे। हे सर्व ॲड करून आता हे जे चिप्स आहे ते खाण्यासाठी आणले होते, पण थोडंसं आपलं KFCचं जे चिकन आहे ते क्रिस्पी असतं ना, ते आपण ॲड करणार आहे। जर तुमच्याकडे चिप्स नसतील तर तुम्ही जे आपल्याकडे टोस्ट असतात ना, ते ग्राइंड करून जरी वापरले तरीही चालेल। तर मी सर्व साईडला ठेवते। आता अंडे जे आहे ते खूप छान प्रकारे फेटून घ्यायचं आहे। इथे पूर्ण मी सेट करून ठेवलेलं आहे। तर आपल्याला चिकनचं पीस घेऊन असं एका बॅटरमध्ये आपल्याला घोळून घ्यायचं। हे पहिलं बॅटर झालं। नंतर यामध्ये अंड्यामध्ये आपण घोळून घ्यायचं आहे आणि फायनल जे आहे ते चिप्सचं आहे। पहा, खूप छान प्रकारे ते कोटिंग करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपण सर्व जे आहे ते काढून ठेवायचं आहे। तर मी फर्स्ट टाइम बनवते, त्यामुळे 2च जे आहेत पीस फ्राय करून पाहणार आहे, कसं बनतं कसं नाही। म्हणजे एवढं कष्टाने बनवलं म्हणजे ते छानच होईल, पण ठीक आहे, चला ट्राय करूया। तर इथं मीडियम फ्लेमवरती आपलं तेलही गरम झालेलं आहे। तर पहा, एक साईड थोडीशी भाजल्यानंतर आपण ते पलटून घ्यायचं आहे। इथे साधारण 5 ते 6 मिनिटं लागतात आपल्याला हे पूर्ण फ्राय होण्यासाठी। चिकन आतपर्यंत म्हणजे फ्राय होतं, शिजलं जातं। तर अशाच प्रकारे बाकीचे पीस जे आहे ते मी फ्राय करून घेते। तर म्हणजे फ्राय करताना तर इतका छान वास येतो, खूपच छान। तर इथे पहा, असं क्रिस्पीनेस दिसतोय ना। तर मी सर्व एका प्लेटमध्ये काढते आणि एका चटणी बरोबर खाते।